खारीवाले असा आवाज आला का लगेच बाहेर पळत नाही सुटायचं खाऱ्या घ्यायला. आता घरीच बनवायच्या. कशा? चला मी सांगते तशा. काय करायचं, मैदा घ्यायचा 1.5 वाटी, त्याच्यात थोडं मीठ टाकायचं, थोडं ओवा टाकायचा आणि 2 चमचे तेलाच टाकायचे. आणि आता याला चांगलं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण चपात्याला पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आणि लगेच 10 मिनिटं साईडला करून ठेवायचं. आणि आता याला लावायला मिश्रण लागतं. ते मिश्रण तयार करून घेण्यासाठी 1 चमच घ्यायचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमच घ्यायचा मैदा आणि 2 चमचे घ्यायचे तुपाचे. याला पण चांगलं मिक्स करायचं आणि लगेच आपलं 10 मिनिटं मैद्याचं पीठ भिजलेलं घ्यायचं आणि लगेच असं कशाने तरी कापून घ्यायचं, म्हणजे सगळे सारखे गोळे होते तर एक सारखी साईज होऊन जाते. आणि गोल गोल करून साईडला करून ठेवायचे आणि लगेच एक एक लाटून घ्यायचं मैदा टाकून. आणि पातळ लाटायच्या बरं का, जेवढी लाटण तेवढी मोठी लाटून घ्यायची आणि एकावर एक ठेवून द्यायचा. मध्ये असा मैदा टाकायचा म्हणजे ते चिटकत नाहीत एकमेकाला. आणि सगळ्या लाटून झाल्या का लगेच शेवटच्याला लगेच ते मिश्रण लावून घ्यायचं. असं पातळ लेअर लावायची हाताने त्याला आणि लगेच मैदा असा शिपडायचा त्याच्यावर आणि लगेच दुसरी चपाती टाकायची त्याच्यावर लाटलेली आणि त्याच्यावर पण सेमच करायचं. मिश्रण लावायचं, मैदा टाकायचं, असं 4 वेळेस करायचं, म्हणजे 4 चपात्याला करून घ्यायचं असं. आणि परत फोल्ड करायचं आणि लगेच ते मिश्रण लावायचं, मैदा टाकायचं, असं 2 वेळेस फोल्ड करून घ्यायचं. असं व्हिडिओ मध्ये दाखवलंय तसं करून घ्यायचं आणि लगेच याला 10 मिनिटासाठी फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे जे आपण मिश्रण लावलं होतं त्याच्यात तूप होतं ना, ते असं घट्ट होतं. आणि लगेच मैदा टाकून याला परत लाटून घ्यायचं, चांगलं लाटायचं. ह्या वेळेस लय पातळ नाही लाटायचं, असं जाड ठेवायचं म्हणजे खारी चांगली फुगल्या जाती. आणि साईडचे कोणे कापून घ्यायचे आणि असे चौकोनी पाहिजे तेवढे तुकडे खारीचे कापून घ्यायचे आणि तेल ठेवायचं तोपर्यंत गरम व्हायला. लगेच गरम गरम तेलात ह्या 2-4 खाऱ्या सोडून द्यायच्या आणि आता बारीक गॅस वरती याला तळून घ्यायचं. बारीक मिडियम गॅस ठेवायचा आणि खरपूस होऊस तळायचा, असा कलर आला पाहिजे असा मस्त. अशा भारी खाऱ्या लागतात ना ह्या. लगेच चहा ठेवायचा आणि लगेच खाऱ्या खाऊन घ्यायच्या. तुम्ही एकदा या खाऱ्या बनवून बघा आणि मला सांगा तुम्ही तुमच्या खाऱ्या कशा झाल्या होत्या. तुम्ही बाहेरच्या खाऱ्या विसरणार जर तुम्ही एकदा ह्या खाऱ्या बनवल्या तर.